आता पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या। राज्यात पावसाचं थैमान सुरू असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्यामुळे पिकांचं नुकसान झालं। पुढील 2 ते 3 दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे 4 जणांचा बळी गेला असून मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसलाय। मुंबईसह ठाणे पालघर भागात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे। राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसोबतच ठाणे पालघर जिल्ह्यांना हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झालाय। तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सर्वच तलाव भरत आले असून भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा तलाव भरण्यासाठी अवघ्या 1.5% पाणीसाठ्याची आवश्यकता आहे। सध्या 7ही तलावातील पाणीसाठा 98.49% पोहोचलाय। सलग पावसामुळे मुंबईच्या तापमानात घसरण झाली। कमाल तापमान 25.7 अंश नोंदवण्यात आलं असून सरासरीच्या तुलनेनं ते 5.1 अंशांनी घसरले। ते गेल्या 3 वर्षातील चालू महिन्यातील 15 सप्टेंबर हा सर्वाधिक थंड दिवस ठरला असून 56 वर्षातील म्हणजे 1969 पासूनचा हा तिसरा थंड दिवस आहे। गेल्या वर्षभरात सोन्यानं देशांतर्गत शेअर बाजाराच्या तुलनेत उत्तम परतावा दिला असून सेन्सेक्सला देखील मागे टाकले। जागतिक केंद्रीय बँका आणि महागाईपासून बचाव शोधणारे गुंतवणूकदार यांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे मागील वर्षात सोन्यानं 50.1% परतावा दिलाय। रेल्वे मंत्रालयानं मोठा बदल जाहीर केलाय। 1 ऑक्टोबरपासून सर्वसाधारण आरक्षणासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात फक्त आधार लिंक केलेल्या वापरकर्त्यांनाच IRCTCच्या वेबसाईट आणि ॲपवरनं तिकीटं मिळणार आहेत। कफ परेड ते आरे भुयारी मेट्रो 3 मार्गिकेचा शेवटचा टप्पा देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून या महिना अखेरपर्यंत सुरू होण्याची चिन्ह आहेत। त्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय MMRCनं घेतला। त्यानुसार आता सकाळी 5:55 पहिली गाडी सुटणार आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आज दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये बंद असणार आहे। पनवेलच्या कोन ब्रिजजवळ भाजन आजिवली वाहिनीच्या देखभालीचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। ITR दाखल करण्याच्या अंतिम तारखेमुळे सोमवारी मोठ्या प्रमाणात करदाते आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरती लॉग इन करत होते। पोर्टलवरती तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। काहींनी सोशल मीडियावरती लॉग इन करता येत नसल्याच्या तक्रारी केल्या। त्यामुळे आयकर विभागानं रिटर्न दाखल करण्यासाठी मंगळवार दिनांक 16 सप्टेंबरची एका दिवसाची मुदत वाढवून दिली आहे। प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं गेल्या 8 महिन्यांमध्ये मुंबई विभागातील विविध स्थानकावरती मोठ्या प्रमाणात सुविधा उभारल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांना सुलभ आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळेल असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे। तर येत्या 8 महिन्यात नवीन लिफ्ट, एस्केलेटर पूल, इंडिकेटर तसंच ATVMची देखील सुविधा देण्यात आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। सायबर गुन्हेगारांकडून बनावट शासकीय संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारी जनतेची फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व शासकीय विभागांची संकेतस्थळं मराठीमध्ये असावी, त्याचसोबत या सर्व संकेतस्थळांमध्ये समानता असावी असे निर्देश सर्व विभागांना आणि मंत्री कार्यालयाला देण्यात आले। तर आगामी 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा धोरणाचा एक भाग म्हणून प्रत्येक विभागाला हे बदल करावेच लागणार आहेत। मुंबई शहरातील 12 उपनगरीय रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागासाठी मुंबई महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवली जाते। मात्र निविदा प्रक्रियेला 4 वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा कंत्राटदार मिळत नसल्यामुळे प्रशासनाची अडचण झाली आहे। इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेत राज्यातील ई-बाईक आणि ई-स्कूटरनं आघाडी घेतली आहे। 2021 पासून आतापर्यंत नोंदवलेल्या 7.72 लाख इलेक्ट्रिक वाहनांपैकी 6.36 लाख वाहनं ही दुचाकी असून त्यांचा एकूण वाटा 80%हून जास्त आहे। चार्जिंग स्टेशनची उपलब्धता, बॅटरी स्वॅपिंग सुविधा आणि सबसिडीमुळे नागरिक कारपेक्षा दुचाकीकडे जास्त आकर्षित होत आहेत। राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। परिवहन विभागानं महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 अंतर्गत याला मंजुरी दिली आहे। पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 15 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 10.27 रुपये भाडं निश्चित करण्यात आलंय। इस्लाम धर्माचे मागील 5 वर्ष पालन करणाऱ्या व्यक्तीला मालमत्ता वक्फसाठी दान करता येईल। यासोबतच वक्फ कायदा 2025 यातील काही तरतुदींना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली। मात्र न्यायालयानं संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिलाय। सुंदर निसर्ग आणि विपुल जैवविविधतेसाठी ओळख असलेला महाबळेश्वर पाचगणी परिसर आता जागतिक नकाशावरती स्थान मिळवणार आहे। युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर आणि पाचगणीनं स्थान मिळवलं असून या यादीत देशातील अन्य 6 ठिकाणांचा देखील समावेश आहे। जळगावच्या जामनेरमध्ये एसटीत समावेश करण्यासाठी बंजारा समाजानं एल्गार मोर्चा काढला। हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातींमध्ये
बंजारा समाजाचा समावेश करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. लोणावळ्यात आरपीआय आठवले गटाकडून दणका मोर्चा काढण्यात आलाय. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना त्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यावरती आज सुनावणी होणार आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सुट्टीबाबतचे आदेश जारी केलेत. तर हवामान विभागाकडून बीड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील टाकळसिंग जवळच्या उंदीर गावातल्या नदीला पूर आलाय. दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 कुटुंबातील 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. बीडच्या परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन गावातल्या गुणवारा नदीला आलेल्या पुरातनं विद्युत खांब वाहून गेले. विद्युत खांब वाहून जातानाचा व्हिडिओ एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. लातूर जिल्ह्याच्या शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर आणि जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून देवणीकडे जाणारा मार्ग बंद झालाय. वाशिम तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे धुमका लघु सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. धरणाच्या सांडव्यावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे धुमका उकळी पेन हा रस्ता बंद झालाय. पुणे आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उजनी धरणातनं 1 लाख क्युसेक तर वीर धरणातून 17,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पंढरपूरवरती पुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावसामुळे कुर्टी गावात पाणीच पाणी झालंय तर अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. करमाळा ते कुर्टी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पुराचं पाणी हे शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या येवला शहर परिसरात पावसानं धुमाकूळ घातलाय. पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे अनेक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्याचं मोठं नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. दरम्यान उमरस, देशमुख या 2 गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेलाय. सोलापुरात ओबीसी नेत्यांचा एल्गार बघायला मिळाला. मराठा आरक्षणाबाबतचा GR फाडून सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावात ओबीसी नेते आक्रमक झाले. यावेळी लक्ष्मण हाके देखील उपस्थित होते. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये प्रहार संघटनेनं लोटांगण आंदोलन केलं. यावेळी रस्त्यावरील खड्डे तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बीडमधील बंजारा समाजाच्या जनआक्रोश मोर्चात बोलताना धनंजय मुंडेंनी वंजारी आणि बंजारा एकच आहेत असं विधान केलं. यावरून बंजारा समाज आक्रमक झाला. वंजारी बंजारा एक नाहीत, या अगोदरच आम्ही तुमच्या ताटातलं 2.5% आरक्षण घेतलं अशा भावना व्यक्त करत धनंजय मुंडेंविरोधात बीडमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनुसूचित जमातीमध्ये इतर जातींचा समावेश करू नये या मागणीसाठी आदिवासी समाज आक्रमक झालाय. वाशिमच्या मंगळूरपीर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ नये या मागणीचं निवेदन देण्यात आलं. गेल्या वर्षी नांदेड शहरात झालेल्या पुरामुळे बाधित कुटुंबियांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. दरम्यान पूरग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी वंचितकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलंय. आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहापूर श्रमजीवी संघटनेनं 4 शासकीय कार्यालयांवरती धडक मोर्चा काढला. आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. नागपूरच्या संविधान चौकातनं जाणारा रस्ता उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे तातडीनं रस्ता सुरू करण्याची मागणी करण्यात आली. छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. रुग्णाला रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे कावड करून 5 किलोमीटरचं अंतर पार करत रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. चंद्रपुरातल्या जटपुरा गेट परिसरातील वसंत भवन सदस्य निवासामध्ये अभियंता दिनानिमित्तानं अभियंत्यांनी पार्टी केली. यानंतर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इथे धडक दिली. वसंत भवन सदस्य निवास अन्य कुणालाही देण्यासाठी सतत नकार दिला जातो, मग अभियंत्यांनी पार्टी केलीच कशी असा सवाल विचारत या प्रकरणाची चौकशी करून दोषी अभियंत्यांवरती कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षानं केली.
यवतमाळच्या वडगाव गाढवे गाजीपूर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। तातडीनं दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तब्बल एकूण 70 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील भीमणी नदीपात्रामध्ये वाघ मृतावस्थेत आढळला। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली। दरम्यान वनविभागानं हा मृतदेह बाहेर काढला असून मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहातून वाघ वाहून गेल्याचं समोर आलंय। अकोल्याच्या गीतानगर परिसरात सापानं बेडकाला आपलं भक्ष्य बनवलं। बेडकानं जीव वाचवण्यासाठी अखेरपर्यंत धडपड केली, मात्र सापाच्या जबड्यातनं बेडू वाचू शकला नाही। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील केम्ब्रिज स्कूलमध्ये पोलिसांनी मॉक ड्रिल केलं। मॉक ड्रिल विद्यार्थी आणि पालकांच्या जीवावरती बेतलं। शाळेत बॉम्ब असल्याची माहिती मिळताच अनेक पालकांनी सुट्टी घेत विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शाळेत धाव घेतली। अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडून पळ काढला। या घटनेनंतर पोलिसांनी मॉक ड्रिल असल्याचं सांगितलं। जळगावच्या शिरसोलीमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरनं वाद झालाय। स्मशानभूमीच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली। पुण्याच्या स्वारगेट आगाराला मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली। स्वारगेट बसस्थानकाची अवस्था, दत्ता गाडे प्रकरणातील निलंबित अधिकारी दोषी असून त्यांची विभागीय चौकशी सुरू असून देखील ते पुन्हा आगारात काम कसे काय करू शकतात असा सवाल विचारत मंत्री सरनाईकांनी अधिकाऱ्यांना झापलं। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 4 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवराज, शुभम, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकरला 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा गायकवाडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यामुळे आता पूजा गायकवाडला जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झालाय। भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंना अटक करण्यात आली आहे। राहुल धोत्रेंच्या हत्याकांड प्रकरणी निमसेसह त्यांच्या कार्यकर्त्यांवरती आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगावच्या बिलवाडी गावात मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी गावातील तणावग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला। मंत्री महाजनांसोबत जिल्हाधिकारी देखील उपस्थित होते। मुंबई विमानतळावरून वन्यजीव तस्करी करणाऱ्या प्रवाशावरती कारवाई करण्यात आली। या कारवाईत 14 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींचे 67 जिवंत वन्यजीव जप्त करण्यात आले। दरम्यान वन्यजीवांना तस्करी केलेल्या देशात परत पाठवण्यात आलं। वरळीतील पूनम अपार्टमेंटमध्ये आग लागली। मीटरमध्ये लागलेली आग पहिल्या मजल्यावरच्या घरापर्यंत पोहोचली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र या आगीत घरातील साहित्य जळून खाक झालं। पुणे अमरावती या ट्रेनमधनं अकोल्यातील मूर्तिजापूर इथे उतरत असताना पायरी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये प्रवाशाचा पाय अडकला। तब्बल 55 मिनिटं हा प्रवासी अडकून राहिला होता। दरम्यान प्लॅटफॉर्मचा काही भाग तोडून या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढलं, मात्र प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। नाशिक मुंबई महामार्गावरती रायगड नगर जवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी झाले। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस दुसऱ्या वाहनाला जाऊन धडकल्यामुळे हा अपघात झाला। नागपूरमध्ये तोतया पोलिसावर पोलिसांनी कारवाई केली। तोतया पोलिसांकडून 1,08,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हा तोतया पोलीस नागरिकांची फसवणूक आणि चोरी करत असल्याचं तपासातून समोर आलंय। स्वच्छता अभियानामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कराड नगर परिषदेच्या 117व्या वर्धापन दिनानिमित्तानं भव्य स्वच्छता रॅली काढण्यात आली। यावेळी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी फेटे बांधून रॅलीत सहभाग घेतला। नवी मुंबईत नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झालेली आहे। उल्वेच्या महाराणीची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत आगमन सोहळा पार पडला। यंदा उल्वेच्या महाराणीसाठी रायगड किल्ल्याचा देखावा साकारण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या चेतना फाउंडेशन आणि हेमा फाउंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत डिजिटल डिटॉक्स महोत्सव 2025 मध्ये राजस्थानी सेवा समाज संचालित मदनलाल सारडा राजस्थानी या शाळेनं सादर केलेल्या स्क्रीन टाईमने छीना बचपन या नाटकानं राष्ट्रीय स्तरावरती दुसरा क्रमांक पटकावला। तर द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयानं पोस्टर पेंटिंगमध्ये प्रथम आणि नाटकामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवलं। अंधश्रद्धेविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील महालगाव इथे विज्ञानाच्या विविध प्रयोगांचं सादरीकरण करण्यात आलं। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला।